आणि आता पाहणार आहोत विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्या, निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवा, अजित पवार गटासह शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता, अमित शहांचे नागपूर बैठकीत सूचक संकेत, शहा यांच्याकडून विदर्भाचा आढावा। अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई, 1 किंवा 2 ऑक्टोबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावर, डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार। अमित शहांनी महाराष्ट्रामध्ये तंबू ठोकला तरी भाजप विजय होणार नाही, भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं, संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल। राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचीच सत्ता येणार, महाविकास आघाडीला 170 जागा मिळतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा दावा। तर पवारसाहेब जिथे दौरा करतात त्या भागामध्ये महाविकास आघाडीला पाठबळ मिळत असल्याचा देखील दावा। निलेश राणे यावेळी 100% विधानसभेत जाणार, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर निलेश राणे यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा संघर्ष, अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून गंगापूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा, तर भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गट उदय सामंत यांना टक्कर देणार, सामंतांविरोधात ठाकरे गटाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, प्रदीप साळवी इच्छुक। आदित्य ठाकरे यांनी माझ्या विरोधात दापोलीमधून निवडणूक लढवावी, योगेश कदम यांचं आव्हान। तर विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील, कदम यांचा दावा।